टॉस जिंकला होता इथे बोरगेवाडी टीमनं आणि क्षेत्रक्षणबरोबर जाण्याचा निर्णय माझी करुंगुली टीमला मात्र बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित करण्यात आलेला आहे। 2 षटकांचा खेळ आहे। त्यानंतर मी टॉससाठी निमंत्रित करेन इथे गुडे आणि शिवरवाडी। चला दोन्ही संघाने या मध्यंतरानंतर आपण टॉससाठी तयार राहायचं आहे। 12वा प्रतिनिधी दोन्ही संघाच्या प्रतिनिधी कॅप्टन आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। स्पेशली बॅटिंग करणारी टीम लगेचच्या धावत पळत या 12वे प्रतिनिधी धनंजय गोलंदाजी मार्कवरती फलंदाजीसाठी या एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल। बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात इथे आणि फलंदाजांच्या बॅटमधून एक धाव आली आहे। बॅटर रोहित पाहतोय स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं धनंजय। ओहो भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला। अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मात्र देत असताना मागच्या मॅचमध्ये ही अगदी अप्रतिम गोलंदाजी केली होती धनंजय यांनी आणि आत्ताही तेवढी चांगली गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि हीच खासियत क्लासिकल मात्र गोलंदाजी सातत्याने राहिली गेली। पाच बॉलचा खेळ झालाय। कोणती 2 धावा आतापर्यंत मात्र धावपालकावरती येताना पाहायला मिळत आहेत। लीडर बॉलर आणि त्याचबरोबर विकेट टेकर बॉलर आणि चांगली गोलंदाजी सातत्याने करत असताना आपण या गोलंदाजांना पाहायला गेलेला आहे। लॉंगॉनमध्ये ढकलून दिले डीपचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात। बॉलला उचलतील पेकी करतील तोपर्यंत इथून एकच धाव मात्र घेतली गेलेली आहे आणि या एका धावेनं धावपालकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 3 धावा 2 षटकांचा म्हणजे 12 बॉलचा खेळ आहे। या मैदानामध्ये तुम्ही अगदी मुक्तपणे संचार करू शकताय। चांगलं मैदान आहे, ग्रास चांगला आहे आणि ज्या पद्धतीने मात्र या कोपरी गावाच्या मैदानाची ओळख करायला गेलेली आहे। पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा, समोर जेवढं भलं मोठं आपल्या असं लिहिले गेलेलं आहे। त्याच्यामुळे आपण ही एक सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन हे अगदी याच्याप्रमाणे वागलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर समाज आणि पर्यावरण या गोष्टी अगदी अतूट असं हे नातं आपण जपलं पाहिजे। हा बॉल थोडासा बाहेर टाकण्याचा परिपूर्ण प्रयत्न वाईड ऑर्कर करण्याचा, पण तो वाईट बॉल आलाय। अतिरिक्त धाव ही ते मात्र जोडली जाईल। कोणतीही अवी मिडामध्ये बॉलला खेचून काढल्या पाहिलं गेलं। क्षेत्ररक्षक आहे ते बॉलला अडवतील तोपर्यंत एकदा मात्र कंप्लीट केले जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही सफल मात्र होताना पाहायला मिळालं आणि अनिलला पाहतोय दुसऱ्या षटकासाठी मात्र इथे आलेत स्वतः कॅप्टन। बॉल अगदी पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने फिरवला गेलाय। ही कलात्मक पद्धतीने अनिल यांच्याकडे आहे गोलंदाजी करत असताना आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। खूप छान पद्धतीने मात्र इथे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली गेली होती धनंजय यांची आणि अंतिम षटकामध्ये अनिल सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना इथे मात्र पाहायला मिळतात। स्ट्राईक एंडला फलंदाज सुनीलला पाहतोय। बॉल बराचसा हवेमध्ये आहे। 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत, परंतु इथून हाही झेल सोडला गेलाय। ते आपण क्रिकेटचे धडे घेत असतो त्यावेळी मात्र आपल्याला कोच सांगत असतात की शरीराच्या जवळ बॉलला घ्या झेल घेताना, जेणेकरून तुम्हाला दुसरा चान्स मिळेल। तसाच काहीसा झेल घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता, परंतु तोहीच मात्र असफल ठरलाय। तिथे थोडासा प्रयत्न परत एकदा वाईड ऑर्करचा वाईड बॉल आलाय जरूर तिथे, कारण बराचसा बाहेर रीच झाला बॉल आणि आणखी एक अतिरिक्त धाव या षटकामध्ये जोडली जाईल।
अनिल यांच्या या गोलंदाजीवरती. सुनील यांच्या बॅटमधून आणखी एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळाले. बघता बघता दुसरेही धाव पूर्ण करत असताना सुनील यांना मात्र पाहतो येते आणि तिसरी धाव मात्र कंप्लीट केली जाईल का? होय, तिसरी ही धाव इथे मात्र कंप्लीट केली जातोय आणि या 3 धावेनं आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 13 धावा 13 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. आणि 5 बॉलचा खेळ आणि शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. षटक क्रमांक समाप्त झालंय. दुसरं म्हणजेच अंतिम आणि अंतिम षटकामध्ये एकूण धावफलकावरती धावा जमवत असताना विजयासाठी 14 धावांची गरज. 13 धावा इथे मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. 12 बॉल 14 धावा. चला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती करेन गुढे आणि शिवरवाडी, गुढे आणि शिवरवाडी या प्लीज. गुढे आणि शिवरवाडी. टॉस इथे घेतला जाईल. गुढे आणि शिवरवाडी या दोन संघांमधील आणखी एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलेला आहे शिवरवाडी. निर्णय कळवायचा लगेच. 2 मिनिटात मंत्रालयात फोन जाणार, त्याच्यानंतर निर्णय आम्हाला कळवण्यात येणार. कॅप्टनने निर्णय कधी घेऊन यायचा असतं. टॉस जिंकल्यानंतर आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथून घेण्यात आलाय. ही पावसाळ्यात रबर बॉल स्पर्धा आहे, नो प्रॉब्लेम. परंतु कॅप्टन कधी तुम्ही असता त्यावेळी तुमचा निर्णय लगेच टॉस का बॉसमध्येच घेऊन येणं गरजेचं असतं. म्हणजे तुमची लिडरशिप, तुमची कॅप्टनशिप, त्याचा अंदाज तिथे लावला जातो सगळ्यांकडून. बारा बॉल आणि 14 धावांची गरज आहे. गोलंदाज रोहित यांना पाहतोय, तर स्ट्राईक एंडला फलंदाज. फलंदाजांची नावं आम्हाला माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे इथून सिरीज किंवा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज काढताना काही प्रॉब्लेम आला तर नावं तुमची जबाब ऐकली जाणार नाही असं आयोजकांकडून सांगण्यात येतोय. कारण फलंदाजी तुम्ही करताय, तुमचे एक खेळाडू तुम्ही इकडे पाठवू शकताय, परंतु हे तुम्ही तसदी घेत नाहीत. वारंवार सांगून आम्ही थकलेलो आहोत. आज दिवसभर कॉमेंट्री कमी आणि 12वा खेळाडू पाठवा हेच सांगत बसलोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर स्क्वेअर लेग मध्ये मात्र बॉल ढकलून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत. बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरताना पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अनिकेत आणि गणेश ही सलामीची जोडी आपल्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळेल.
चांगला फिल्डिंग इथे मात्र पाहायला मिळते. एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये 14 धावाही जास्त होऊ शकतात, परंतु तुम्हाला तशी गोलंदाजी ताकदीची करावी लागेल. ज्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये जसं धनंजय यांनी मात्र गोलंदाजी केली होती, तशी गोलंदाजी मात्र एखाद्या गोलंदाजाला करावी लागेल. ती क्षमता रोहित यांच्याकडे आहे. रोहित करतील का, त्याची ही चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश, चांगला बॉल, वेगवान बॉल, भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं. हीच तुम्हाला गोलंदाजी करायची आहे का. रबर बॉलमध्ये कधी कधी 6 बॉलमध्ये 7 धावाही निघत नाही, 6 बॉलमध्ये 5 धावाही निघताना मात्र इथून संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यामध्ये 180 डिग्री मैदान म्हटल्यानंतर थोडंसं कठीणच, पण ते तुम्हाला करावं लागेल. हो, चांगला बॉल इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यानंतर मात्र पहा विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर 4 या धावसंख्येवरती जात असताना पाहायला मिळते. टीम बॅटिंग करत असताना बोरगेवाडी. माझी करंगोली टीम थोडीशी मात्र आपण प्रयत्न करताना मात्र पाहायला मिळतात. येते त्यांच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे गोलंदाजी करण्याची आणि ती मात्र क्लास आपण रोहित यांचा मात्र पाहतोय. क्षेत्ररक्षणही तेवढ्या चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळालं. त्याच्यानंतर आता इथून बोरगेवाडी हे आंबी कुछ कम नाही, त्याचा परिपूर्ण मात्र इथून उत्तम उदाहरण मात्र देतील का, देणार आहेत का अशी चर्चा होताना पाहायला मिळेल. परंतु हे दोन्ही फलंदाज क्लास आहेत. एका बाजूला आपण नॉन स्ट्रायकिंगला पाहायला गेला तर अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू रोहितला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला अनिल यांना पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला पाहतोय इथे आपण आणि नवीन फलंदाज अनिल आलेले आहेत. आता इथून मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आहेत त्या 4. आता विजयासाठी 6 बॉल आणि 10 धावांची गरज. हा क्रिकेट आहे. तुमच्या धावा किती स्कोरबोर्डवरती लागले ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला तिथे प्रेझेंट करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि चांगल्या पद्धतीने इथून धनंजय यांच्या पहिल्या आपण मॅचमध्ये गोलंदाजी जशी पाहिली होती तशीच गोलंदाजी हवी होती, ती गोलंदाजी केली आहे गोलंदाज रोहित या गोलंदाजाने. आणि या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या 4. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या तुम्हाला 10 धावा. सुनील आले 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेन्स करायचे आहेत, परंतु पहिल्याच बॉलवरती मनगटी फटका. क्लासिकल आणि क्लास नजाकत पाहायला मिळाली, कारण स्ट्रेट ड्राईव्ह इथून फेकून दिल्या बॉलला. सीमारेषा पार 4 धावा चौकार. या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 8 धावा. आता इथून विजयासाठी अजूनपर्यंत 6 धावांची गरज आहे. 5 बॉलमध्ये एक चौकार आला आणि या चौकारानंतर समीकरण बदलली गेलेली आहेत. आता तिथे मात्र धावा मिळताना पाहायला मिळतील 1 आणि एकच धावेवरती समाधान मात्र मानावं लागेल आणि या एका धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल 9 या धावसंख्येवरती. अजूनपर्यंत विजयासाठी 5 धावांची गरज 4 बॉलमध्ये. 4 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. मॅच ड्युअलमॅन परिस्थितीमध्ये आहे. काचेवरची मॅच, तराजूवरची मॅच तुम्ही सांगू शकत नाही आहेत. आणखी एक डॉट बॉल आलाय पहा आणि आता व्हाईट बॉल आलाय माफी असावी आणि या व्हाईट बॉल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 धावांची गरज. 4 बॉल 4 चा समीकरण आहे इथे आपण पाहायला गेला तर. चला गुडे आणि शिवरवाडी आपण तयार आहे. हा बॉल चांगला आलाय. परत एकदा आपण पाहायला गेला तर आता 3 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज.
आता इथून समीकरण मात्र बदलली गेलीत. 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 2 बॉल 3 नवीन बॉल मैदानामध्ये गेलेला आहे. अगदी क्रुशल मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. खूप छान क्रिकेट दोन्ही टीमकडनं केले गेले. दोन्ही टीमने आपली ताकद दाखवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केले गेले. हा क्रिकेट आहे म्हणून तर म्हणतात ना या क्रिकेटला जंटलमॅन लोकांचा खेळ, क्रिकेट जादुई अंकांचा खेळ हा क्रिकेटला म्हटला जातो. आता येणारे 2 बॉल 3ची गरज असताना पहिला बॉल इथे मात्र चांगल्या पद्धतीने अडवला गेलाय. एकदा मात्र पूर्ण झाली आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. जे मॅच विनिंग मोमेंट आणू शकतात असे मात्र फलंदाज अनिल बॅक टू द गाउट. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत त्या 2 धावा. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज होती. मॅच आता येऊन ठेपली आहे ती 1 बॉल आणि 2 धावांवरती काय मॅच बनली गेली. 1 बॉल 2 विश्वास हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. इथे विश्वास दाखवलाय कॅप्टननं. विश्वास संपादन करतील का गावाचा, विश्वास संपादन करतील का इथून मात्र आपल्या टीमचा, कारण येणारे 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये बनवायचे आहे त्या धावा 2. काय मॅच बनली गेली. चांगली मॅच, अगदी क्रुशल मॅच. मॅच बनवली गेली गोलंदाजाने, मॅच बनवली गेली. पहिला षटक ज्यांनी हाताळलंय रोहित या गोलंदाजाने मॅच बनवली गेली. अंतिम षटकासाठी 6 बॉलसाठी आणले गेले होते ते गोलंदाज सुनील या गोलंदाजाने. आणि आता येणारे मात्र 1 बॉल आणि 2 धावा. आता दोन्हीकडे चान्स आहे. 1 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र केला जाईल का, दुसरी धावेचा प्रयत्न मात्र केला जाणार नाहीये. ओहो बॉल स्क्रीन झाला हातामधून आणि बघता बघता 1 धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे आणि दुसरे धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालेत. आता जर का हा बॉल निसटला असताना तर मात्र इथे टीम बोरगेवाडी जिंकली असती, परंतु माझी कुरुंगुली टीम हा सामना जिंकलेला आहे. अगदी अटीतटीची लढत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत हा सामना गेला आणि अंतिम बॉलवरती खूप अप्रतिमरित्या अगदी क्रुशल पद्धतीने ही मॅच जिंकली गेली माझी कुरुंगुली टीम आणि सामनावीराचा पुरस्कार या मॅचचा दिला जाईल.